परंतु त्या ठिकाणी जे काळे झेंडे दाखवण्यात आले, आपल्या माध्यमातून जे मी पाहिले, ते मुख्यमंत्र्याला कुठे विरोध नव्हता. मुख्यमंत्र्याच्या विरोधात काही चाललंय अशातला तो प्रकार नव्हता. तर स्थानिक मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधामध्ये काही त्यांच्या घोषणा होत्या आणि त्याची निश्चित दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे. काय प्रकार आहे हा त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यावर सुद्धा चर्चा हे मुख्यमंत्री करतील आणि योग्य तो निर्णय सुद्धा घेतील. आणि आता संजय शिरसाट काय बोलले, मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाही आहे. राहिला प्रश्न मला कोणी विरोध भी केला तो मी पहले ही बोला कि विरोधी पक्ष के आदमी जिंदा रहने की दुआ करने वाला मैं पुढारी है. वो जिंदा रहेंगे, वो मुझे विरोध करेंगे तो मुझे भी समझ में आएगा कि मेरा क्या गलती हो रही है. आणि विरोधाला फक्त विरोध करणं इतकंच असेल तर ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका येतात त्या त्या वेळेस असे वातावरण सर्वाला, मला असो का संजय शिरसाट साहेबांना असो, सर्वाला होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.